नमस्कार, मैं सचिन दीक्षित एक बार फिर से आप सभी के सामने हाजिर हूँ। आशा है आप सभी अपने घरों में होंगे, सुरक्षित होंगे। वो नियम जो आपकी सुरक्षा के लिए बताए जा रहे होंगे महापालिका के द्वारा, आप सभी उन सभी नियमों का पालन कर रहे होंगे। अब आते हैं खबर पर। आज एक ऐसा शख्स पत्रकारों के समक्ष आया जिसका इंतज़ार था पत्रकारों को, जिसका इंतज़ार था वसई विरार की जनता को। डी गंगाधरण, IAS ऑफिसर, एक ऐसा अधिकारी जिसके आने के बाद में उसके निर्णयों ने कई लोगों को सोचने पर मजबूर कर दिया कि क्या वर्तमान और जो पीछे चल रही थी महानगर पालिका, यानी बीते 10 वर्षों की महानगर पालिका में अब वाकई में काफ़ी बदलाव होने वाला है। क्या वाकई में ऐसे निर्णय लिए जाएंगे जिसमें सीधे आम जनता का फ़ायदा होगा? उससे पहले भी लिए गए थे, लेकिन वो उसकी संख्याएँ कम थी। डी गंगाधरण के आने के बाद में कई ऐसे निर्णय लिए गए जिसको सुनने देखने के बाद में लगा कि ये व्यक्ति काबिलियत रखता है, सक्षम है। आज इसी आयुक्त ने, जिसको सुनने के लिए पूरे वसई विरार की जनता बेताब थी, जानने के लिए बेताब थी, जिज्ञासु जनता ने आज उनकी पत्रकार वार्ता को सुना। पत्रकार वार्ता में उन्होंने सारी सवालों के उत्तर दिए जो महत्वपूर्ण थे। मैं आपको बिंदुवार तरीके से हर भाग को अलग अलग करते हुए मैं समझाऊंगा आपको कि डी गंगाधरण ने किस प्रकार पत्रकार वार्ता की। आपको भी लगेगा ऐसा अधिकारी जो पत्रकार वार्ता में बता रहा है, इस तरह से बताना, हर सवालों का जवाब बड़ी सहजतापूर्ण देना और बड़े ही तरीके से समझाना, यानी सिस्टम के तरीके से, ये बड़ा ही अच्छा था आयुक्त डी गंगाधरण का तरीका। सबसे पहले उन्होंने कोविड-19 के अब तक के मरीजों की संख्या, उनको दिए जा रहे इलाज, माड़ा में जो सुविधा है उसकी, जीजी कॉलेज में जो सुविधा की गई उसमें, हालांकि उन्होंने जीजी कॉलेज के विषय पर आभार अभिव्यक्त किया और उसके बारे में ठीक से बताया किस प्रकार की सुविधाएं दी जा रही हैं, उसको ठीक से डी गंगाधरण आयुक्त ने स्पष्ट किया। सुनिए पहले कोविड-19 के मरीजों की संख्या से लेकर इलाज तक के बारे में डी गंगाधरण ने क्या कुछ कहा। आमच्या आता सध्या आमच्याकडे पेशंटच्या संख्या, एकूण संख्या 878 आणि याच्यापैकी आम्ही डिस्चार्ज केले 355 355 पेशंटला आम्ही डिस्चार्ज केले। आता सध्या आमच्याकडे ॲडमिटेड पेशंट 491 आमच्याकडे डेथ 29। या 491 पैकी आमच्याकडे तुमच्या महानगरपालिकेच्या सुविधामध्ये ॲडमिट केलेल्या पेशंटच्या संख्या 313 आता सध्या। उर्वरित लोकांच्या मुंबईमध्ये ॲडमिट झालं, कारण ते मुंबईमध्ये कुठेतरी काम करत होते, याच्यामुळे त्याच्या मुंबईमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यात ॲडमिट आहे। काही लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करता, याच्यामुळे त्यांचे पूर्ण कुटुंब तिथे ॲडमिट झालं। काही लोकांना थोडा त्यापेक्षा चांगला सुविधा पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच्या खाजगी दवाखान्यामध्ये मुंबईमध्ये ॲडमिट केले। असं उर्वरित लोकांना साधारण किती असतात, 180 लोकांना मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणीमध्ये त्यांच्या ॲडमिशन झालं। आणि आमच्याकडे पण काही प्रायव्हेट हॉस्पिटलनी आता कोविड संदर्भात सुरू केले, तिथे पण काही लोकांना आता ॲडमिट करण्यासाठी सुरू केले। त्याच्यामुळे आता सध्या आमच्या महानगरपालिकेमध्ये 313 पेशंटला आम्ही आता ट्रीटमेंट देत आहे। या आमच्या आजच्या पोझिशन आहे। या व्यतिरिक्त आमच्याकडे आता असल्याच्या फॅसिलिटी बद्दल सांगतो। आता कोविड केअर सेंटर आमच्याकडे आता माडाच्या बिल्डिंगला आम्ही कोविड केअर सेंटर तयार केले। त्या बिल्डिंगला साधारण 300 लोकांपर्यंत तिथे ठेवतात। तिथे लागणाऱ्या सगळ्या सुविधा तिथे लोकांना तिथे दिला आहे। ते कोविड केअर सेंटरमध्ये काय असतात, सस्पेक्ट पेशंट म्हणतात। सस्पेक्ट पेशंटमध्ये कोण असतात, कोणीतरी पॉझिटिव्ह झाला का म्हणजे त्यांच्या घरामध्ये असलेले आयरिस कॉन्टॅक्ट असतात आणि त्यांच्या मित्रमंडळ काहीतरी यांना मेटले असतील माध्यमिक कालामध्ये, या लोकांना आम्ही कुठेतरी ठेवण्यासाठी आम्हाला सुविधा पाहिजे असेल, मी आल्यानंतर तो माडाच्या त्याच्यात GM कडून बोलून त्याच्याकडून अतिक्रमण करून अक्युसिशन करून आम्ही घेतले माडाच्या बिल्डिंगला। त्या बिल्डिंगला साधारण 300 लोकांना आम्हाला तिथे ठेवता येईल। आणि या व्यतिरिक्त आणि गव्हर्नमेंटने आता नवीन सर्क्युलर काढले, त्याच्यानुसार काही लोकांना त्यांच्याकडे घरातमध्ये सुविधा असतील, त्या लोकांना त्यांच्या घरातमध्ये त्यांना थांबायचे ते गव्हर्नमेंटने मोबा दिला होते। त्याच्यानुसार आम्ही पण सुरुवात केले। याच्यामध्ये होम क्वारंटाईन, आयरिस कॉन्टॅक्टच्या होम क्वारंटाईनला आम्ही पण 10 दिवसच्या पूर्वी सुरुवात केली। त्यांच्याकडे घरातमध्ये आता सपोज त्यांच्या घरातमध्ये 2 वेगळं खोली, स्वतंत्र खोली आहे, एका वेगळं बंगलो आहे, असं लोकांना त्यांना होम क्वारंटाईन करून घ्यायचे, स्वॅब आमच्या मार्फत त्यांचे स्वॅब करून घेता येईल। असं सुविधा आम्ही 10 दिवसापूर्वी सुरुवात केली। याच्यामुळे आम्हाला कोविड केअर सेंटरच्या कुठेही कमी नाही, आमच्याकडे सगळं सुविधा व्यवस्थित आहे। या व्यतिरिक्त याच्यानंतर एक पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्याकडे 2 शासनला त्यांनी 2 सुविधा तयार करा म्हणून सांगितले, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर। त्याच्यासाठी आम्ही सध्या आमच्याकडे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर पण आम्ही 2 वापर करतो। अग्रवाल आयसोलेशन वापर करतो, तिथे 50 बेडची कॅपॅसिटी आमच्याकडे आहे।
आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे आता नवीन सुविधा म्हणून आम्ही जी कॉलेज तयार केले वसईमध्ये. असं 2 सुविधा आमच्याकडे तयार करून ठेवले. मी येण्यापूर्वी तो अगरवालचे सेंटर तयार केले होते. आता मी आल्यानंतर तो जी कॉलेजच्या तिथे सुविधा तयार केले. तिथे त्यावेळेला मी कशाला जी कॉलेज निवडून केले याच्याबद्दल पहिले माहिती सांगतो. आता साधारण आता गव्हर्नमेंटनी पहिले लॉकडाऊन करताना असं माहिती दिला होते सगळं कॉलेज आणि स्कूल सप्टेंबरमध्ये उघडणार म्हणून. आता काही वेगळं राज्यामध्ये वेगळं प्रक्रिया सुरू आहे. आता कर्नाटकमध्ये जुलैमध्ये सुरू करणार म्हणतात. आणि प्रत्येकच्या स्टेटच्या कोविडच्या परिस्थितीवर तो केंद्र सरकारनं राज्य सरकारकडे सोपवले तुम्ही निर्णय घ्या म्हणून. कॉलेज कधी उघडायचे, शाळा कधी उघडायचे म्हणून. सपोज शाळा आणि कॉलेज उघडायचं असेल, आम्ही एक सेंटर घेतले. त्या सेंटर त्यावेळेला कोणत्याही विद्यार्थीचं नुकसान व्हायला नको म्हणून एक सेंटर आम्हाला बघावं लागेल. आता बऱ्यापैकी प्रत्येक कॉलेजमध्ये आम्ही आता पण घेत आहे. पण त्यावेळेला त्या शाळा आणि कॉलेज उघडतात ना, तो विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको त्यांचं एज्युकेशन. त्यावेळेला आम्हाला परत शिफ्ट करावं लागेल. असं परिस्थिती व्हायला नको म्हणून मी जी कॉलेजचं तो अनेक्ष बिल्डिंग घेतले. तो अनेक्ष बिल्डिंग जी कॉलेजला त्यांनी कधीही वापर करत नाही. आता त्यांच्या बिल्डिंगमध्ये आता कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक वर्ष तिथे सुरू नाही आहे, कोणतेही वर्ग तिथे सुरू नाही. फक्त त्यांचे बांधले, पण त्यांच्या फ्युचर प्लॅनिंगसाठी त्यांनी तयार करून ठेवले होते. आम्ही त्यांच्यात ख्रिश्चन मिशनरीसाठी बोलून ते त्यांच्याकडून परमिशन घेऊन त्याच्यात आम्ही सुविधा तयार केलो. ख्रिश्चन मिशनरीसुद्धा आम्हाला याविषयी संदर्भात खूप सहकार्य केले. याच्याबद्दल या पत्रकार परिषदे निमित्ताने त्यांना पण मी आभार मानतो. जी कॉलेजचं तिथे आम्ही साधारण 500च्या तयार केले. याच्यात आम्हाला एक्सटेंड 600-700पर्यंत तिथे करायचे तर आम्हाला मोबा आहे तिथे. आता सध्या आमच्याकडे तिथे जी कॉलेजमध्ये 211 पेशंटला आम्ही तिथे ठेवले. या व्यतिरिक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, या व्यतिरिक्त आम्ही अजून दुसरा फॅसिलिटी तयार करतो. ते वरुण इंडस्ट्रीमध्ये असल्याचे वसईमध्ये वालीव ना ते हां वालीमध्ये तिथे साधारण 1000च्या पेक्षा पेशंटला ठेवण्यासाठी तिथे आमच्या ऑलरेडी तिथे ॲक्टिव्हिटी सुरू झालं. इलेक्ट्रिसिटीपासून तिथे बाथरूम, टॉयलेट फॅसिलिटी आणि फॅन आणि काय बेड, मॅट्रेस आणि काय सुविधा लागतात हे सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तिथे तयार करण्याचा कार्यक्रम ऑलरेडी सुरू झाला. ते सुद्धा साधारण 10 दिवसाला त्याचं काम परिपूर्णपणे कंप्लीट होते. वरूणमध्ये तिथे साधारण जास्तीत जास्त 2000 लोकांना ठेवण्यासाठी तेवढं सुविधा तिथे आहे. G+1चं स्ट्रक्चर आहे. याच्यात तो वरुण इंडस्ट्री कशाला घेतले तो सुद्धा तर सांगायची खूप गरज आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणातलं कोणतेही स्ट्रक्चर नाही, महानगरपालिकेच्या कोणतेही हॉस्पिटल नाही. तो हॉस्पिटल असताना तो हॉस्पिटलसुद्धा आमच्याकडे मॅटर्निटी संदर्भ हॉस्पिटल आहे. तो हॉस्पिटल आम्ही घेतले ते साधारण आम्हाला 50 बेडीच्या वरती नाही जाता येईल. आता पाऊस सुरुवात होतात आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनसुद्धा रेस्ट्रिक्शन कमी होतात. याच्यामुळे थोडापरी केसमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याच्यामुळे महानगरपालिकेत हे सगळं तयारी करून ठेवले पाहिजे. तो तयारी करतात ना फ्युचरचे बघून तो तयारी करायला पाहिजे. वरुण इंडस्ट्रीला आम्ही आज घेतले असेल तिथे सगळं सुविधा तयार केले असेल. तोपर्यंत कोविड आहे तोपर्यंत तिथे वरुण इंडस्ट्री आम्हाला वापर करता येईल. ऑलरेडी तो इंडियन बँकच्या सोबत त्यांच्याकडे NPA होते. तो इंडियन बँककडून मुंबई ब्रांचकडून घेऊन त्यांच्याकडून परमिशन घेऊन त्यांच्या परमिशन आम्हाला मिळाले. त्याच्यानंतर आम्ही तिथे काम सुरू केले. तिथेच काम सुरू केल्यानंतर बऱ्यापैकी सगळं काम आम्ही साधारण जून 15पर्यंत बऱ्यापैकी काम तिथे आम्हाला कंप्लीट होतील. त्याच्यानंतर आम्ही जी कॉलेज संपल्यानंतर तिथे येणाऱ्याच्या पेशंटला तिथे पाठवण्यासाठी आम्हाला सुविधा तयार करून ठेवली. साधारण तिथे 2000 पेशंटला आम्हाला तिथे ठेवता येईल. याच्यासाठी एवढं सुविधा आम्ही तयार केले. या व्यतिरिक्त डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आमच्याकडे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ICU बेडसाठी तो लागतात. याच्यात काय असतात पेशंटमध्ये 5% पेशंटला ऑक्सिजन लागतात आणि 2% पेशंटला व्हेंटिलेटर लागतात. दिस इज सेंट्रल गव्हर्नमेंटची त्यांच्या ICMRच्या गाईडलाईननुसार आहे. त्या गाईडलाईननुसार आम्हाला 50च्या बेडची आम्हाला गरज होते. त्याच्यासाठी मी आल्यानंतर रिद्धिविनायककडून त्यांच्याकडून MOE करून घेतले. 50 पेशंटला आम्ही देतो तुम्हाला प्रत्येक दिवसाला आम्ही तुम्हाला 50,000 देतो म्हणून त्यांच्याकडे MOE केले. 50,000 पर डे फॉर 50 बेड. आणि या व्यतिरिक्त त्यांच्याकडे लागणाऱ्याच्या मेडिसिन आणि पॅरामेडिकल स्टाफ आणि डॉक्टर्स आम्ही उपलब्ध करून घेतो. त्यांच्याकडे असल्याचे स्टाफ आणि स्पेशलिस्ट ते उपलब्ध करून देणार अशा प्रकारचे त्यांच्याकडे MOE करून घेतले. त्याच्यासाठी आता सध्या GDमध्ये आमच्याकडे 50चे 54 पेशंट तिथे आहे. तरीसुद्धा ते आम्ही वाढीव सांगितले त्यांना 75पर्यंत आम्हाला करून देण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त पेशंट वाढत असेल आम्हाला रिद्धिविनायकला ठेवायचे मोबा आहे. याच्यामुळे एवढं काही इश्यू नाही. आम्ही
त्यांच्याकडून MOU करतात ना, 50,000चे खूप कमी प्रमाणात त्यांच्याकडून MOU करून घेतले. याच्या महानगरपालिकेच्या बरेचसे गरीब लोकांना त्याचा फायदा झाला. आणि या व्यतिरिक्त महानगरपालिकेकडे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल नसल्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे एक डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करण्यासाठी चंदन सरला 2 वर्षाच्या पूर्वी काम झाला ट्रॉमा केअर सेंटर म्हणून. अजून त्याच्यात अजून काय करायचे म्हणून महानगरपालिकेचे निर्णय घेतले नाही आहे तयार ट्रॉमा केअर संदर्भात. अजून काही संस्थासुद्धा याच्यात पुढे आले नाही. याच्यासाठी तो काम 2 वर्षापासून बंद पडले. या माहिती मला मिळाल्यानंतर त्याच्या तात्काळ तेथे कारवाई सुरू करण्यासाठी आदेश केले. तिथे पण काम करण्यासाठी काम सुरू झालं तो चंदन सरला. तो कशासाठी केले, आमच्याकडे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल नाही आहे. ICU बेड आमच्याकडे आम्ही कौल सिटी वगैरे पण तयार केले. याच्यात कॅपॅसिटी खूप कमी आहे. मला एका ठिकाणीमध्ये मोठ्या प्रमाणातला कॅपॅसिटी करतात ना, स्टाफचं खूप कमी करता आहे आता सध्या परिस्थितीमध्ये. याच्यासाठी चंदन सरला आम्ही तयार करतो. तिथे साधारण 150च्या ICU कॅपॅसिटी करण्यासाठी आमच्या तयारी आहे. अजून येणाऱ्याच्या जुलै महिन्याच्या अखेर साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये तिथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल महानगरपालिकेच्या स्वतःच्या कॅपॅसिटी 150पर्यंत आम्हाला करण्याचं आम्ही तयारी पण आहे. GG हॉस्पिटल आम्हाला काही खर्च लागले नाही आहे, कारण तो पूर्ण बिल्डिंग व्यवस्थित होते. फक्त आम्ही काय केले, टच फ्री कसे करता येईल टॉयलेटच्या तो बदल केले. आणि तिथे लोकांच्या काय काही सुविधा लागतात एवढं सुविधा दिले. काय काय सुविधा दिले त्याच्याबद्दल सांगतो. बेड आणि मॅट्रेस या दोघी मिळून आम्ही 3,000ची इकडे एक बसायचे एक आम्हाला मॅन्युफॅक्चर मिळालं आहे. दोघी मिळून बेड विथ मॅट्रेस येस 3,100 विथ GST 100 ओनली बेड विथ मॅट्रेस. आणि 700च्या वरचे बेड आपण तिथे बसवले. आता 500 बसवले, 700पर्यंत मला करता येईल. असं 3,100चे बेड घेतले. तिथे पूर्णपणे सगळ्या लोकांना बेड मॅट्रेस आम्ही कोणतेही खाली नाही टाकतो. सगळ्या लोकांना बेड मॅट्रेस दिले विथ बेडशीट बेड कवर. आणि प्रत्येक पेशंटला टॉयलेटला लागणाऱ्याच्या बाथरूमचे मग बसून बाथरूमच्या आंघोळ करण्याचे बकेट बाथरूमचे बकेट असं 3 बकेट प्रत्येक पेशंटला दिले. आणि प्रत्येक रूमला पॅडल बेस्ड हँड सॅनिटायझर ठेवले. आणि प्रत्येक पेशंटला साधारण अशा प्रकारचे आम्ही रॅक बनवले. तो मागे एक रॅक आहे तशा प्रकारचे एक रॅक बनवले. साधारण 3 पेशंटला एक रॅक असं दिले. याच्यामुळे 3 कॅबिन आहे. याच्यामुळे त्यांच्या वस्तू वगैरे पण तिथे ठेवता येईल. असा रॅक प्रत्येक 200 रैक आम्ही GG कॉलेजमध्ये ठेवले. डी गंगाधर ने पूरी तरीके से यानी आयुक्त साहब ने पूरी तरीके से वो सारी बातें बताई जिसकी आम जनता को कोविड-19 के इस पूरे माहौल में ज़रूरत है. उन्होंने खासकर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर के बारे में जो बताया वो काफ़ी प्रभावपूर्ण था और इसकी आवश्यकता थी. उन्होंने ICMR की बात भी कही. उन्होंने कहा कि ICMR की गाइडलाइन के अनुसार दिए गए निर्देशों के अनुसार उन्होंने वो सारी सुविधा यहाँ पर कर दी है. उन्होंने ये भी बताया कि आने वाले समय में बरसात होगी तब ऐसा कहा जा रहा है कि कोविड-19 के मरीजों की संख्या बढ़ सकती है. इस लिहाजा कोविड हेल्थ सेंटर की यानी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर की आवश्यकता पड़ेगी, जिसको लेकर उन्होंने सही ढंग से बताया कि हमने किस प्रकार से हॉस्पिटल वो बनाने शुरू कर दिए हैं और वह तैयार होकर आप लोगों के लिए उपलब्ध हो जाएगा. जहां 2000 के करीब मरीज रह सकते हैं, उनका इलाज चालू हो सकता है. यह वसई विरार की जनता के लिए अत्यधिक सुखद और कहीं न कहीं, हालांकि 2000 मरीज वसई विरार में ना हो इसकी हम कल्पना करते हैं, इसकी हम आशा करते हैं, लेकिन 2000 मरीज के आसपास अगर बढ़े भी तो उसके लिए सुविधाएं की जाएंगी और की जाने के लिए पहल जो की जा रही है उसके विषय में डी गंगाधरन ने बताया.